तर नमस्कार मंडळी. आईने फोन केला मला पहिल्यांदा. आईने एवढं खवळली मला, तुला कळत नाही का म्हणली, महिना झालं पुरीचं दुखत आहे, तिला दवाखान्यात देत नाही का म्हणली. बापरे म्हणलं आज रविवारी, आज करून कुठल्याही हालतीत नेतोच म्हणलो. मग पहिल्यांदा आमच्या काकाला फोन केला, वाघोलीमध्ये डॉक्टर आहेत आमचे काका. त्यांना फोन केला, त्यांना म्हणलो दवाखान्यात चालू का, मी यायला लागलो. ते म्हणले काय यायला लागलाय, म्हणलो असं असं झालं म्हणलं, त्यावेळेचं तोंडातलं आलंय आणि सगळे तोंडामध्ये फोड झालेत. ते म्हणले पटकन ये, जास्त वेळ थांबू नको. म्हणलं महिना झाला आले म्हणले. म्हणलं आतापर्यंत झोपला होता का म्हणले, तुला कळत नाही का म्हणले काय करतो ते. काका पण मला खवळले. अहो मी ह्यांना मी कोणा तर गेला हातात म्हणलो तर चल म्हणून दवाखान्यात. माझं ऐकत नाही तो त्या, खोटं बोलतात काय, आलं गेलं वाताड्यावर घालतात काय. माझं ऐकत नाही त्या. ह्यांना मी चला चला म्हणतो, हे ऐकत नाही. पुन्हा मला सगळे बाहेरचे घरचे मला खवळतात बिनकामाचं. हाय ना, बिनकामात टेन्शन आहे मला. नवऱ्याला बिनकामाचं टेन्शन राहतच. तर निघालो आता वाघोलीला. अजून 1 तासात प्रवास आहे आमचा. चला मित्रांनो, आता किती वेळ लागतो किती नाही बघू आता. चला उषा येऊ का. बाय 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 बाय. हे चल देऊ लवकर. एवढा उशीर लागला इकडे वाघोली साईडला यायला, काय करत हे ट्रॅफिकमुळे. इकडे यायचं म्हणलं की अंगावर काटाच फुटतोय. वाघोली साईडला नुसती ट्रॅफिक. आता 7:30 वाजता लागले. मी काकाला म्हणलो तर 7 वाजेपर्यंत येतो. अर्धा तास तर येतोच उशीर झाला, काय करावं. आता आले जवळ, आता 2-3 किलोमीटर राहिले. तर फायनली आम्ही आलो दवाखान्यामध्ये. आता हे नगर रोड बाहेर साईडला आणि ह्या साईडला हॉस्पिटल आहे. तुम्हाला दवाखाना हे आमचं तुमचं हॉस्पिटल आहे. आता जाऊ आता वाघेश्वरी क्लिनिक आहे वाघोलीमध्ये. तर चला मित्रांनो जाऊ आता. हां